रेशन दुकानांची काय परिस्थिती आहे त्या संदर्भातली एक बातमी आहे। राज्यभरातल्या रेशन दुकानांवर गेल्या आठवड्याभरापासून शिधा वाटप ठप्प आहे। ई पॉज मशीन बंद पडल्यानं राज्यभरातल्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये शिधा वाटपाचे 3:13 वाजलेत। अखेर जनतेची ओरड सुरू झाल्यामुळे राज्य सरकारनं आज ऑफलाईन शिधा वाटपाला परवानगी दिली आहे, पण दुकानदारांनी ऑफलाईन शिधा वाटपाला नकार दिलाय। त्यामुळे सातारा जिल्ह्यातील 1714 रेशन दुकानं बंद आहेत। बेताची आर्थिक परिस्थिती असणाऱ्यांना त्यामुळे दुप्पट दरानं जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्याची वेळ आली आहे। साताऱ्यातल्या या परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुजित आंबेकर यांनी। सातारा जिल्ह्यातील रेशनिंग दुकानं ही गेले 15 दिवस बंद आहेत। तसं म्हटलं तर महाराष्ट्रातलीच बंद आहेत। सातारा जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने आपल्या समवेत आहेत। नेमकी सातारा जिल्ह्यामध्ये परिस्थिती काय आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। मॅडम, स्वागत आहे NDTV मध्ये। काय सांगाल, नेमकी जिल्ह्यातली परिस्थिती काय आहे? आपल्या जिल्ह्यामध्ये एकूण 1714 रेशन दुकान आहेत। पूर्ण राज्यामध्येच पॉज मशीनला सर्व्हरचा प्रॉब्लेम आहे, तो आपल्याकडं पण आहे। पूर्ण वेळ मशीन बंद नाही आहे, अधूनमधून चालत राहते। आपल्याकडं तरी पण 65% वाटप झालेलं आहे आणि जो सर्व्हरचा प्रॉब्लेम होता त्याच्याबद्दल आपण शासनास कळवलं होतं आणि कालच शासनाकडून ऑफलाईन वाटपास परमिशन मिळालेली आहे। 30 जुलैला काल शासनानं परिपत्रक काढलेलं आहे आणि उरलेलं जे वाटप आहे जुलै महिन्याचं ते ऑफलाईन पद्धतीनं शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत पार पाडावं अशा सूचना दिलेल्या आहेत। मॅडम, आता हे ऑफलाईन पद्धत म्हटली तरी ऑफलाईन पद्धत ही कशा पद्धतीने राबवण्यात येणार आहे? काय शासनाचे काही त्या बाबतीत स्पेसिफिक निर्देश आहेत का? शासनानं शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्या उपस्थितीत वाटप करावं अशा सूचना दिलेल्या आहेत। तर आम्ही काही तहसीलदारांना तसे आदेश निर्गमित करतो। तहसीलदार त्यांच्या स्तरावरून ऑर्डर काढतील आणि आपले तलाठी, कोतवाल किंवा काही ग्रामस्तरावरचे अधिकारी नेमून ते वाटप पूर्ण करतील आणि तसे आम्ही त्यांना निर्देश देणार आहोत। एकंदर जो सर्व्हर डाऊन झाला आणि सर्व्हर डाऊन झाल्यामुळं महाराष्ट्रातील सर्व रेशनिंग दुकानदार हे त्यांनी त्यांची दुकानं बंद केली, काही जणांनी चालू ठेवली। परंतु आता शासनाने एक नवीन आदेश काढलेला आहे ना, ऑफलाईनच्या माध्यमातून रेशनिंग वाटप सामान्य लोकांना करायचा निर्णय घेतलेला आहे। आता ऑफलाईन वाटप हे कसं आणि काय होणार आहे हे येणारा काळच ठरवेल। सुजित आंबेकर, NDTV मराठी, सातारा।